सतेज पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन किती गुंतवणूक आली या संदर्भात एक श्वेतपत्रिका माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जेव्हा एखादी गोष्ट बोलली आहे ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला घेऊन काम करतात आहे. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करतात आहे. या महाराष्ट्राच्या 50 लक्ष युवा परिवारांना युवा मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतात आहे. रोजगार देण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करोडो रोजगार निर्मिती होणार आहे. अशा वेळी शंका व्यक्त करणे आणि तेही देवेंद्र फडणवीसजींच्या व्यक्तिमत्वावर, ज्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राला मजबूत करण्याचा आणि या महाराष्ट्राकडे विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं देवेंद्रला तुम्ही जे मागाल तर देवेंद्रजी देतील. ते पारदर्शी आहेत, गतिमान आहेत, लोकाभिमुख आहेत आणि त्यामुळं देवेंद्रजींच्या या जी कर्तव्य त्यांनी केलं आहे दावोसमध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, 14 कोटी जनता आज देवेंद्रजींच्या पाठीशी भक्कमपणे त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करते आहे. आणि त्यामुळं सतेज पाटलांच्या त्या ठिकाणी अशा मागण्या वगैरेला फार काही चिंता करायची गरज नाही. आमच्या महाराष्ट्र जनतेला मात्र संपूर्ण देवेंद्रजींच्या या 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीवर विश्वास आहे आणि मलाही विश्वास आहे की ज्या पद्धतीचे पॅकेजेस महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदाराकरता तयार केले आहेत किंवा त्या ठिकाणी इन्व्हेस्टरकरता तयार केलेले आहेत किंवा कॉर्पोरेटकरता तयार केलेले आहेत, हे जे काही आम्ही या ठिकाणी पॉलिसी आणल्या आहेत, आमच्या देवेंद्रजींनी पॉलिसी आणल्या आहेत, त्या पॉलिसीमुळे आज महाराष्ट्राचं क्लायमेट चांगलं आहे, वातावरण रोजगारभिमुख आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढे करार होत आहे.